शिंगणापूर अल्पवयीन अपहरण प्रकरणात शनिवारी 31 मे रोजी पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या आश्वासनानंतर पीडित आई कविता जगन्नाथ कांबळे यांनी 6व्या दिवशी आमरण उपोषण मागे घेतले असून या प्रकरणात तपास स्थानिक गुन्हा शाखा यांच्याकडे सोपवण्याची पीडित कुटुंबियांची मागणी होती। या घटनेला 1 महिना उलटून गेला आणि उपोषण ठिकाणी नवा मोंढा पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी येऊन उपोषण शीतपेय देऊन सोडले आणि पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या सोबत लाल सेनाचे प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे सह पीडित कुटुंबियांनी चर्चा केल्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले व तसेच या घटनेचा तपास लवकरच लावून आरोपी दादाराव चंदू थोरात राहणार शिंगणापूर यांना लवकरच ताब्यात घेण्याचे आश्वासन पीडित कुटुंबियांना दिले आहे। यावेळी पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे, वल्लभ धोत्रे सह लाल सेनाचे प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे, कारभारी कांबळे, अविनाश मोरे, अशोक उबाळे हे उपस्थित होते। शिंगणापूर येथील मातंग समाजाची एक अल्पवयीन बालिका तिचं मागच्या 28-29 तारखेला म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये अपहरण झालेलं आहे। या संदर्भातला डेल्टा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असताना सुद्धा पोलिसांनी आरोपीला अजूनही अटक केलेलं नाही। त्या मुलीचा शोध पोलिसांनी अजूनही लावलेला नाही। म्हणून या ठिकाणी कारभारी कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण मागच्या 6 दिवसापासून सुरू होतं। त्यामध्ये कॉम्रेड अविनाश मोरे साहेब, कॉम्रेड अशोक उबाळे साहेब आणि पीडितेचं परिवार या उपोषणामध्ये आहे। ही दुसऱ्यांदा उपोषणाची वेळ आहे। आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी साहेब यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर या ठिकाणी माहिती दिलेली आहे। त्यांनी आम्हाला 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे की 2 दिवस आम्हाला वेळ द्या, त्यानंतर आम्ही या प्रकरणाचा जो तपास आहे त्या तपासामध्ये काहीतरी फेरबदल करून आम्ही पीडित परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशा पद्धतीचा शब्द जिल्हा पोलीस अधीक्षक श्री परदेशी साहेब यांनी दिलेला आहे। या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाघमारे साहेब यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने मध्यस्थी केली आणि उपोषण मागे घेण्यासाठी त्यांना कुटुंबाला या ठिकाणी कन्व्हिन्स केलेलं आहे आणि ते तयार झालेले आहेत। परंतु हे जरी माघार घेत असलो तरीसुद्धा 2 दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही तर पुन्हा एकदा एका नव्या आंदोलनाची सुरुवात लाल सेनेच्या वतीने करण्यात येईल असा इशारा आम्ही देत आहोत।